सुरू झालं आणि तो गायला लागला. कुतना थमालले थमालले थमाल आपुल्या गाई, आम्ही खलाशी जातो भाई. कुतना म्हणजे कृष्णा, अरे गाई सांभाळ सांभाळ, आमच्या पण गाई सांभाळ, नाही तर मी असाच घरी निघून जाईल. कुतना थमालले थमालले थमाल आपुल्या गाई, आम्ही खलाशी जातो भाई. मला जमत नाहीये, तुम्हाला मदत कर. तुम्ही खोदल्या पातळाचे लेक, मी आहे गलीब एक. मला म्हणता गाई लाख, किती धावले धावले काटा लुटला पायी, आम्ही खलाशी जातो भाई. तुम्ही थोरल्या पातळाचे लेक म्हणजे काय, तुम्ही थोरल्या पाटलाचे म्हणजे भगवंताचा परिपूर्णतम अवतार आहात. तुम्हाला काय कठीण आहे. तुम्ही थोरल्या पातळाचे एक, मी आहे गरीब एक. गरीब म्हणजे मी सामान्य जीव आहे हो, तुमच्यासारखा परमात्मा नाहीये, मला वेळ लागणारच आहे. मी कसं काय, मला म्हणता गाई लाख, मी माझे विकार कसे थांबवू, माझ्या गायी कसे सांभाळू, माझी इंद्रिय मी कशी सांभाळू. तुम्हाला जमणं सोपं आहे, तुम्ही परिपूर्णतम अवतार. आम्ही सामान्य जीव, संसार करता करता परमार्थ करतोय. कसं हो आम्हाला जमणार आमची इंद्रिय सांभाळायला. संसार करता करता सर्व इंद्रियांशी संबंध येतो. ते करायचं का हे करायचं, परमार्थ करायचं का प्रपंच करायचा. नाकी नऊ येतात प्रभू, तुमच्या मागे आम्ही नाही जाऊ शकत. आम्ही सामान्य प्रपंच करू. आम्ही कशा आमची इंद्रिय राखणार आहोत जरा सांगा. मला म्हणता गाई लाख, किती धावले धावले काटा लुटला पायी, आम्ही खलाशी जातो भाई. अरे किती धावूया प्रपंचामध्ये. प्रपंचात धावायचं, परमार्थात धावायचं, प्रपंचात धावायचं, परमार्थात धावायचं. विकारांचे काटे घुसले, धावता येत नाही रे बाबा, आता चालता येत नाही. जमलं तर जमलं, नाही तर आम्ही आमच्या घरी जातो बाबा. खरी ह्या काय करायचं बघ. मग पुढे काय म्हणतात, पिवलीले काली पिवलीले, काळी आणि पिवळी दोन गायीचं वर्णन आहे. पिवलीले पिवलीले काली पिवलीले, गाय आहे तान्हेली. म्हणजे काय, रज आणि तम असे जे तामसी आमचे स्वभाव आहेत, राजसी आमचे स्वभाव आहेत. आम्ही तहानलेले अवतरे भगवंता, तुझ्यासाठी कृतार्थ परिपूर्ण झालेलं नाही, आमच्यामध्ये तडफड आहे. आम्ही काय करू. या गवल्याची धवली गाय पलाली. कळलं का, म्हणजे भगवंताला म्हणतं या गवळ्याची धवली म्हणजे पांढरी गाय पळाली, तुरतुर तुरतुर पळते. तिला विकारांचं ओझं थोडं आहे, हलकी आहे ती, पटकन पळाली. या गवल्याची धवली गाय पलाली, मला देखोनी गवली हाका मारी. लवकर या लवकर या. हाका कसल्या मारतो, आमचं इथे सगळं आडलंय घोडं, तू पुढे जाऊ तो आम्हाला हाका मारतो. मला देखोनी गवली हाका मारी, काली थांबलिले थांबलिले, फिरून घेतली खाली, आम्ही खलाशी जातो भाई. प्रयत्न केले रे बाबा, नाही जमत आहे परमार्थ, जाऊ दे, तुझ्या मागे काही येऊ शकत नाही. आमची काळी गाय थांबली आहे, विचारांची गाय थांबली, इंद्रिय थांबली, वळवून घेतो नाही आमच्या प्रपंचात. आम्ही जातो बाबा, जाऊ दे, आम्हाला काही जमत नाही तुझ्याबरोबर यायला. काली थांबलिले थांबलिले, फिरून घेतली खाली, आम्ही खलाशी जातो भाई. मग आता आरोप करतो की तू मला मात्र मागे पाडलं आणि तुझ्या मित्रांचं बरोबर सगळ्यांचं चांगलं चांगलं घेतलंय. काल बल्लाच ले बल्लाच खलवश केला. खरवस म्हणजे आत्मरस, ब्रह्मरस, सगळ्यांना बरा वाटतोस तू. काल बल्लाच ले बल्लाच खलवश केला, तुम्ही शगल्यानी फाल फाल घेतला, मी गली बले म्हणून थोडका दिधला. कळलं का, इतरांमध्ये साधना आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, रस आहे, म्हणून सगळ्यांना ब्रह्मरस वाटत फिरलास. माझ्याकडे काही नाही म्हणून मला थोडंसंच दिलास तू. तू म्हणशीलले म्हणशीलले याला समजत नाही, आम्ही खलाशी जातो भाई. तुला काय वाटलं आम्हाला समजत नाही, पार्सलिटी करतो, त्यांना भक्ती करता येते म्हणून त्यांच्याबरोबर नेतो, आमच्याकडे लक्ष पण ठेवणार. आम्हाला जमत नाही म्हणून तुला काय वाटतं मला समजणार नाही, मला सगळं समजतं. काय तक्रार करतो बघा. काल बल्लाच ले बल्लाच ले बल्लाच खलवश केला, तुम्ही सगळ्यांनी फाल फाल घेतला, मी गली बले म्हणून थोडका दिधला. तू म्हणशीलले म्हणशीलले याला समजत नाही,
आम्ही खल्लाशी जातो भाई. रडायला लागला महाराज, परमाचं जमत नाहीये, सगळं मला रडायला लागलं. तेव्हा रडायला लागल्याबरोबर कन्हैयाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज भगवंत सुद्धा द्रवले आणि भगवान पटकन म्हणाले, कृष्ण म्हणे रे उगाराही बोबड्या, तुझ्या गाई रे मी चवळवितो गड्या, नाही तरी झाडतो गोपाळांच्या जोड्या. कृष्ण काय म्हणतोय, अरे उगारा रे बाबा, उगारा रडू नको, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, तुझ्या गाई मी वळवतो, तुला शक्य नाही ना तुझा परमार्थ